क्वेश्चन नंबर 12, 11th हमने किया था कल, ठीक है। क्वेश्चन नंबर 12 देखिए, 1 माइनस दिस प्लस दिस माइनस दिस, और आंसर दिया है ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज के फॉर्म में। ध्यान देंगे, ये नीचे 1 प्लस कॉस एक्स है, ऊपर साइन स्क्वायर एक्स है। फंडामेंटल आइडेंटिटी का यूज करके इसको क्या लिखा जा सकता है? 1 माइनस कॉस स्क्वायर एक्स अपॉन 1 प्लस प्लस, यहाँ देखिए 1 प्लस कॉस एक्स, यहाँ 1 माइनस कॉस एक्स, यहाँ साइन एक्स, तो क्यों ना इनका क्रॉस मल्टीप्लीकेशन किया जाए। तो अगर मैं क्रॉस मल्टीप्लीकेशन करता हूँ 1 प्लस कॉस एक्स इंटू 1 माइनस कॉस एक्स, इन दोनों का माइनस साइन स्क्वायर एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स इंटू, ठीक है। अब बेटा 1 माइनस, ये 1 माइनस कॉस स्क्वायर एक्स है, इस 1 को अगर 1 स्क्वायर मान लेते क्या दिक्कत है? ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर हो गया। तो एक ब्रैकेट में लिख दिया आपने 1 प्लस कॉस एक्स, और दूसरे में लिख दिया 1 माइनस कॉस एक्स, डिनोमिनेटर में 1 प्लस कॉस एक्स। फिर यहाँ प्लस ए प्लस बी, ए माइनस बी, क्या होगा? ए स्क्वायर मतलब 1 का स्क्वायर 1, कॉस एक्स का स्क्वायर मतलब कॉस स्क्वायर एक्स, माइनस साइन स्क्वायर एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स इंटू 1 माइनस कॉस एक्स। क्या ये पूरा जीरो नहीं होगा? 1 माइनस कॉस स्क्वायर मतलब साइन स्क्वायर, साइन स्क्वायर में से साइन स्क्वायर चला गया, न्यूमरेटर जीरो बन गया, जीरो बाय एनीथिंग इज जीरो। यहाँ देखिए 1 प्लस कॉस एक्स, 1 प्लस कॉस एक्स, तो बचा क्या? 1 माइनस कॉस एक्स प्लस जीरो, ये माइनस से अंदर मल्टीप्लाई करेंगे तो 1 माइनस 1 प्लस कॉस एक्स, तो आंसर आएगा ये जीरो हो जाएगा, ठीक है। क्वेश्चन नंबर 13, ABC आर द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल ABC, देन आपको इस ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्रेशन का वैल्यू बताना है, cos ऑफ 3a प्लस 2b प्लस c अपॉन 2 प्लस cos ऑफ a माइनस c अपॉन 2। क्या दिया बेटा इंफॉर्मेशन कि एबीसी क्या है? ट्रायंगल, ट्रायंगल के एंगल। हाँ, तो इसे हम क्या लिख सकते हैं? ए प्लस बी प्लस सी क्या लिख सकते हैं? एंगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल। अब जरा इसको देखिए, चलो आंसर किस फॉर्म में दिया है? ये तो रियल नंबर भी है और रेशियोज भी है, ठीक है। क्या दिमाग लगा सकते हैं? यहाँ 3a प्लस 2b प्लस सी है, तो कॉस ऑफ, इसको लिख दिया 2a प्लस ए, ठीक है। फिर इसको लिख दिया b प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय 2 प्लस कॉस ऑफ ए माइनस, इसको थोड़ी देर के लिए ऐसे रखते। अब a प्लस बी प्लस सी 180, तो a प्लस बी प्लस सी 180, एंड जो बचा हुआ है उसको एक साथ लिखना है 2a प्लस बी, ठीक है, डिवाइडेड बाय प्लस। अब आप सोचिए यहाँ पर a माइनस सी बाई 2 एंगल है, इसको भी उसमें कन्वर्ट करना है, तो कैसे किया जा सकता है? 2a को क्या लिख सकते हैं हम लोग? 180 प्लस a प्लस a, ऐसा लिख सकते हैं कि नहीं? प्लस कॉस ऑफ a माइनस सी बाई 2, 2a को मैंने a प्लस a लिखा, अब a प्लस b को क्या लिख सकता हूँ? 180 माइनस सी, a प्लस b को लिख सकता हूँ 180 माइनस सी, तो इस a प्लस b को मैं रिप्लेस करूंगा 180 प्लस a प्लस, इसको रिप्लेस किया मैंने 180 माइनस सी से, डिवाइडेड बाय 2 प्लस कॉस ऑफ a माइनस सी बाय 2, तो 180 प्लस 180 360, तो कॉस ऑफ 360 माइनस सी बाय 2 प्लस कॉस ऑफ a माइनस,
इसको एक साथ ले लिया मैंने जानबूझ के। हाँ, अब यहाँ का जो 2 है नीचे का उसको सेपरेट करेंगे। हाँ, तो क्या मिलेगा मुझे, कॉस ऑफ 180। देखो 2 को सेपरेट किया, 360/2 180 प्लस a माइनस सी बाय 2 प्लस कॉस ऑफ a माइनस सी बाय 2। अब ये क्या है, कॉस ऑफ 180 मतलब क्या, 90 इंटू 2 प्लस a माइनस सी बाय 2 प्लस ये एज इट इज। अब ये इवन नंबर है तो रेशियो एज इट इज रहेगा, दैट इज कॉस ऑफ a माइनस सी बाय 2। ये एक्यूट एंगल है बेटा। ये ट्रायंगल के एंगल्स है ना, तो ट्रायंगल के एंगल्स कैसे हो सकते हैं, कुछ भी रहना तो इसमें से एक ऑब्ट्यूज है तो दूसरा एक्यूट रहेगा, तो उसको डिवाइडेड बाय 2 किया मतलब एक्यूट एंगल आएगा। तो 2 है तो रेशियो एज इट इज रहेगा, और 90 इंटू 2 माइनस प्लस समथिंग मतलब थर्ड क्वाड्रेंट जा रहा है। समझ रहे हो बात को, ये 180 है ना, अरे हाँ 180 है प्लस समथिंग कर रहे हो, आपने चश्मा नहीं लगाया, दिख रहा है 180 प्लस ये है ना, तो ये क्या हो जाएगा फिर, थर्ड क्वाड्रेंट है तो क्या होगा, अरे बोला माझा आवाज येतोय का, आवाज येतोय का, 180 प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट, 180 प्लस अमीबा थर्ड क्वाड्रंट, कळतं तुम्हाला, 180 प्लस एकदम छोटा अँगल जरी घेतला तरी थर्ड क्वाड्रंट जाणार आहे ना, आता भाऊ काही नाही काय आहे अमीबापेक्षा तर मोठाच आहे ना, मग थर्ड क्वाड्रंट आहे की नाही, थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस्ट कसा असते, मायनस मायनस आणि हो पल्स, तो मायनस आणि पल्स त्यात मधले सेम आहे, ठीक आहे, हे लिहिणार का लिहू आणखी, इकडे जागा आहे ना, लिहा मग. हा बेटा हा 1 आहे, ऐका ना मग, हा 1 आहे, मायनस तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय केला, हा -1 झाला आणि हा मायनस मायनस प्लस झाला, 1 - 1 0, कट केलं त्याला. तुला चष्मा आहे का, आता पण का बरं नव्हतं झालं, त्याच्यामुळे झोपत होता काही. ऑनलाईन वाल्यांना कळत नसेल तर विचारायचं, ठीक आहे. फिजिक्सचा एक्स्ट्रा क्लास ठेवला उद्या, हो का नहीं, कितने बजे, मयूर सर ने रखा, एक जण बोल, तू बोल किती वाजता, केमिस्ट्रीचा आहे
झाले. मिस लिहिलं तुम्हाला परत येतं लिहिता. 2 से डिवाइड करेंगे बेटा तो cos ऑफ 180 प्लस a माइनस सी बाय 2 प्लस cos ऑफ a माइनस सी बाय 2. ठीक है, तो ये क्या हो जाएगा माइनस cos ऑफ a माइनस सी बाय 2 प्लस cos ऑफ a माइनस सी बाय 2. तो आंसर क्या आएगा 0. ये बस ये माइनस cos ऑफ a माइनस सी बाय 2 आता है, इतना ही समझना है. ठीक है, हटा दो अभी. आता हटू घ्यायला लिया म्हणा नाही काय ते तुम्ही याला मिटू का. पहिले 2 लाईन अरे लिही ना, त्याच्या पुढचं बाकी काय मग कर ना आता मनाने. क्वेश्चन नंबर 14. cot थीटा प्लस कोसेक थीटा माइनस 1 अपॉन cot थीटा माइनस कोसेक थीटा प्लस 1. ठीक है, तो बेटा इसका जो भी आंसर दिया है वो साइन और कॉस के फॉर्म में दिया है. ये एकलौता क्वेश्चन ऐसा है कि जिसको सॉल्व करने में आपको थोड़ा सा हटके सोचना पड़ेगा. क्या आपने थ्योरम ऑन इक्वल रेशियो के बारे में सुना है? किसी को पता है थ्योरम ऑन इक्वल रेशियो? नहीं पता, तो सबसे पहले थ्योरम ऑन इक्वल रेशियो समझते हैं. देखिए, थ्योरम ऑन इक्वल रेशियो क्या कहता है? अगर आपके पास इक्वल रेशियोज दे रखे हैं, फॉर एग्जांपल a by b is equal to c by d is equal to e by f and so on. तो ये ईच रेशियो, ये जितने भी दे रखे हैं, ये जो इक्वल रेशियोज है, इनमें का प्रत्येक रेशियो मतलब ईच रेशियो इज इक्वल टू a प्लस c प्लस e डॉट 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 डिवाइडेड बाय b प्लस c प्लस f डॉट डॉट. अब इसका क्या मतलब होता है कि अगर आपके पास 2-3 इक्वल रेशियो तो आप न्यूमरेटर में जो भी कुछ चेंजेस कर रहे हो उसी तरीके के चेंजेस डिनोमिनेटर में कीजिए और एक जो नया रेशियो मिलेगा दैट विल बी इक्वल टू ईच रेशियो. प्रत्येक रेशियो के साथ वो बराबरी करेगा. बात समझ रहे हो? जैसे अगर मान लो ये 3 रेशियो है तो मैंने मान लो इनको ऐसे लिखा जैसे a प्लस सी माइनस ई, मतलब इसमें मैंने इसको ऐड किया और इसको सब्ट्रैक्ट किया. नीचे भी मैं वही चेंज लाऊंगा b प्लस b माइनस f. अब एक नया रेशियो मिला तो उनका कहना है कि ये जो रेशियो है तो ये इसके भी बराबर रहेगा. दैट मींस a by b is equal to this will be equal to c by d and this will be equal to e by f. समझ रहे हो बात को? ये प्रत्येक रेशियो के साथ में ये जो हरकत कर रहे हो आप ये इक्वल रहे, इसको कहते हैं थ्योरम ऑन इक्वल रेशियो. नाही समजलं? सिंपल सांगते तुम्हाला, काहीच नाही. तुमच्याकडे इक्वल रेशियोज दिलेले आहेत, तुम्ही त्याच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये जो काही चेंज करून नवीन रेशो ऑब्टेन करताय तो दिलेल्या प्रत्येक रेशोसोबत इक्वल असणार आहे. कळतंय का? कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ऐकलेले काय? इन्व्हर्टेंडो त्या इक्वल रेशोच्या जशा प्रॉपर्टीज आहेत तसंच 9th मध्ये तुम्हाला रिअल नंबर नावाचा टॉपिक होता का? स्टेट बोर्ड वाले आहेत का तुम्ही? रिअल नंबर नावाचा 9th मध्ये अल्जेब्रा मध्ये टॉपिक होता, सेकंड टॉपिक, त्याच्यामध्ये हा पॉईंट दिलेला आहे. मला माहित नाही तुमच्या सिलेबस मध्ये आहे की नाही, मी ज्यावेळेस शिकवायचो त्यावेळेस होता. थ्योरम ऑन इक्वल रेशियो से एग्जांपल बनाओ. क्या देखो सीधी सी बात है, आपके पास ये रेशियो इज इक्वल दिया है ना, आप जो भी चेंज करवा के एक नया रेशियो बना रहे हो इनके साथ इक्वल रेशियो के साथ में, तो जो बन रहा है दैट विल बी इक्वल टू ईच रेशियो. कळते का बघा? नाही कळते? हे पहा, हे 3 रेशियो इक्वल आहेत. मी काय केलं, दिस प्लस दिस प्लस दिस, खाली पण तेच केलं. आता ह्याचे ऍडिशन होऊन काय केलं, नवीन रेशियो बनलाय ना.
हा ह्याच्यासोबत पण इक्वल आहे, ह्याच्यासोबत पण इक्वल आहे, ह्याच्यासोबत पण इक्वल आहे, एवढं सिंपल सांगतोय. कळत आहे का? मग जर गरजेचं नाही की तुम्ही हे केलेलं आहे. आता समजा मी इथं काय केलं, या दोघांची ऍडिशन केली, याला सबट्रॅक्ट केलं, तेच मी डिनॉटर मध्ये केलं, तर एक नवीन रेशो बनला ना, कारण हे नंबर्स आहेत ना. हा रेशो या प्रत्येकाशी इक्वल आहे. समजा एखाद्याने दुसरं काहीतरी केलं, हे 3 रेशो दिले, एखाद्याने 2a प्लस 3c मायनस 5c 5e केलं, सेम चेंज मी डिनॉटरला करणार, 2b प्लस 3d मायनस 5f. आता हा जो रेशो भेटतोय, दिस विल बी इक्वल टू ऑल दीज 3 रेशोज. कळतंय का? मग हा थेरम ऑन इक्वल रेशो कसा वापरणार तुम्ही ह्या एक्झाम्पल साठी? या एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय करायला सांगितलं माहिती तुम्हाला, हा जो दिसतोय का ह्याची व्हॅल्यू काढायला सांगितली, और इसके जो ऑप्शन दिए है वो जो भी ऑप्शन है वो कैसे ऑप्शन होगी देखिए अभी. अब जैसे मेरे पास एक आइडेंटिटी है कोसेकंड स्क्वायर थीटा माइनस कॉट स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1. पता है ये सबको, फंडामेंटल आइडेंटिटी देखा है हमने ये. तो ये इसको अगर ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जैसा माने तो इसको क्या लिख सकते हैं हम लोग, कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इन वन ब्रैकेट आणि कोसेक थीटा माइनस इन अनदर ब्रैकेट, दिस इज इक्वल टू 1. लिख सकते हैं ऐसा. थोड़ा इधर देखिए, इधर क्या है, कॉट थीटा प्लस कोसेक थीटा है, और उसमें से 1 को सब्ट्रैक्ट किया गया है कि नहीं? तो मैं क्या कर रहा हूँ, मैं क्या कर रहा हूँ, कोसेक थीटा प्लस कॉट थीटा को मैं एक साइड में रखूंगा, हाँ, and this is equal to 1 by cosec theta minus cot theta. पहिले भारी काम केलं, काहीच नाही केलं, फक्त काय केलं, ह्या ब्रॅकेटला तिकडे घेऊन गेलो, हा इकडे मल्टीप्लाइड तिकडे गेलो, काय झालं, डिवाइड झालं. बरोबर है? इसके डिनोमिनेटर में कुछ नहीं, मतलब क्या ये दो इक्वल रेशो नहीं है? तो थियरम ऑन इक्वल रेशो क्या कहते हैं? अब यहाँ देखिए आपको क्या चाहिए, कॉट थीटा प्लस कोसेक थीटा में से 1 को सब्ट्रैक्ट करना है. तो आप क्या करेंगे यहाँ पर, इस ये जो कोसेक थीटा प्लस कॉट थीटा ऑलरेडी दिया है, तो इसमें से आप इसको सब्ट्रैक्ट कीजिए. कहते हैं क्या, ये दो इक्वल रेशो दिए है ना, तो आप क्या करेंगे बेटा, ये दोनों रेशो किसके बराबर रहेंगे, जो भी आप हरकत इसके साथ करना चाहते हो, कोसेक थीटा प्लस कॉट थीटा माइनस 1 आपने किया, तो ऊपर क्या किया आपने, इसके न्यूमरेटर में से इस वाले का न्यूमरेटर सब्ट्रैक्ट किया, तो आप इसी के डिनोमिनेटर में से इसका डिनोमिनेटर सब्ट्रैक्ट करेंगे नीचे, दोनों को रेल 1 माइनस कोसेक थीटा माइनस, वाह आपले बाहेर झोप आली बेटा, 1 माइनस, उठ जाओ बेटा उठ जाओ, 1 माइनस दिस. कळते का, लक्षात या रे, तुम्ही नुसती इकडे बघायला कुठे दुसरीकडे, तुम्ही लय जण दुसरीकडे माहिती का आले परत. हा रेशो, आपण रेशो, दोन रेशो इक्वल, याच्यामधून याला सबट्रॅक्ट केलं, म्हणून याच्यातून याला सबट्रॅक्ट केलं, नवीन काहीतरी भेटलं ना, मग तो प्रत्येक रेशोसोबत इक्वल आहे ना, मग हा ह्याच्यासोबत पण इक्वल आणि हा ह्याच्यासोबत पण इक्वल. मग आपल्याला आता हा काय आहे नेमका, याला जर मायनस ने मल्टिप्लाय केलं, तो कोसेक थीटा प्लस कॉट थीटा माइनस 1 अपॉन 1 माइनस कोसेक थीटा प्लस कॉट थीटा. मग जरा बघा बरं, तुम्हाला ह्याचीच व्हॅल्यू काढायला सांगितली की नाही, प्लस 1च आहे ना, मग भाऊ मागं पुढे फक्त बस का मग मागे, अरे हो मागं पुढे ना फक्त ए, कॉट थीटा प्लस, इथे भी कॉट थीटा प्लस, कोसेक थीटा माइनस माइनस प्लस 1 प्लस 1. ठीक है, इसका वैल्यू निकालना है ना. तो ड्यू टू थ्योरम ऑन इक्वल हम किस नतीजे क्या नतीजे तक पहुंचे, ए हम यहाँ तक पहुंचे हैं कि ये जो रेशो है ये किसके बराबर है, इसके भी बराबर है और इसके भी बराबर है. बात समझ रहे हो? तो क्योंकि ये रेशो इसके और इसके बराबर है, तो सबसे पहले हम इसको सिंप्लीफाई करते हैं, ये इसके बराबर है कि नहीं. लिहू खाली याला परत, तुम्ही भयाने सगळे, हे मान्य आहे का एवढं. आता हा ह्याच्या बरोबरीचा हा ह्याच्या बरोबरीचा, याची व्हॅल्यू काढायची ना, ती ही पण असू शकते किंवा ही पण असू शकते. मग आता
जर ह्याची व्हॅल्यू आपण ही धरली, याला सिम्प्लिफाय केलं तर काय भेटेल याला सिम्प्लिफाय केल्यावर? कोसेकला लिहू शकतो 1/sin प्लस कॉस बाय साइन. हा डिनॉमिनेटरच्या 1 ला काही मतलब आहे का? आता हा डिनॉमिनेटर सेम आहे, तर काय येईल ऍक्च्युअल मध्ये 1 प्लस कॉस बाय साइन थीटा. दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल, इथं काय होईल ते 1/1 साइन मायनस कॉस बाय साइन. हे काय होईल, साइन वरती चाललं जाईल, साइन बाय 1 मायनस कॉस. सो दिस इज इक्वल टू कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस 1 मायनस कोसेक थीटा प्लस कॉट थीटा. तर ह्या एक्सप्रेशनचे दोन्ही पण आन्सर आहे. त्याच्यापैकी कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते? बरं, आता दोन्ही पण देऊ शकतो का मल्टिपल करेक्ट साठी? कळतंय का? मल्टिपल करेक्ट साठी दोन्ही पण देऊ शकतात. आता समजा एकच दिलेलं आहे, ह्याच प्रश्नाला आणखी एक प्रश्न बनवू शकतात. कसं? हे आन्सर दिलेलं आहे समजा यांनी, कोणतं दिलंय? हे दिलेलं आहे ना, त्याच्याऐवजी हे आन्सर देऊ शकतो. कळतंय का? हा जो रेशो आहे ह्याची व्हॅल्यू ही पण आहे, ही पण आहे, पण आली कशी? थेरम इक्वल रेशोचा वापरतो. कळतंय का? बोला. काय भाऊ याच्यात नाही कळण्यासारखं? मला नाही समजत. हा, सोपं आहे ना. येत नाही ना, नाही येत. करून पहा. खूप जास्त होते, पोहोचतच नाही, नाही पोहोचणार. करून पहा. ठीक आहे. झालं. झालं का? झाल्यासारखं वाटलं. काय झालं का? नाही. खालचा टीव्ही आला कर नवीन. मग आता लिहायचं काम नसेल तुम्हाला क्लासमध्ये. पीडीएफ देते सर. लिहायला वेळ देतात का? हा, तुम्ही चालू मध्ये लिहित असता. भारी वाटतं त्याच्यात शिकवायला.
भेटू का? मग ते वर्गात लिहायलाच भारी वाटतं ना रे. असं तर माणूस झोपून जाईल नुसतं बघायचं म्हणलं. देऊन टाक ना. चालायचं का? पुढचा प्रश्न पाहावर 15वा. साइन स्क्वेअर काय रे आन्सर याचं? 1 1 येईल का नाही? ए या दोघांची ऍडिशन करा बरं, या दोन अँगलची किती येते? या दोघांची ऍडिशन करायला गेलं तर एक्स एक कॅन्सल होईल. 51 प्लस 39 90 डिग्री म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. मग तुम्ही कोणत्याही एकाला दुसऱ्या कॉसच्या फॉर्म मध्ये लिहू शकतात ना. समजा तुम्ही याला लिहायचं म्हणलं, तुमच्या जो साइन ऑफ 51 डिग्री मायनस एक्स आहे, त्याला तुम्ही कॉस ऑफ 90 मायनस काय लिहू शकता? 51 मायनस एक्स. 90 मायनस थीटा, हा थीटा आहे ना. कॉस ऑफ 90 मायनस थीटा म्हणजे कॉस ऑफ 90 मायनस 51 प्लस एक्स. म्हणजे काय झालं? कॉस ऑफ 10 नाही गेलं 9, 8 5 गेले 3, 39 डिग्री प्लस एक्स. मग हा काय झाला? हेच अँगल आला. याच्या जागेवर याला लिहिलं काय दिसतंय? कॉस स्क्वेअर. इथं साईनचा स्क्वेअर आहे ना, कॉसचा स्क्वेअर 39 प्लस एक्स प्लस साइन स्क्वेअर 39 प्लस एक्स. आता कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा अँगल सेम पाहिजे मला. सेम आहे की नाही? म्हणजे आन्सर काय आलं? 16. 16 मध्ये साइन स्क्वेअर पाय बाय 18 प्लस साइन स्क्वेअर पाय बाय 9 प्लस साइन स्क्वेअर 7 पाय बाय 18 प्लस साइन स्क्वेअर 4 पाय बाय 9. cos square pi by 18 cos square pi by 9. बोलना करें. दिसायला गाणं, दिसायला लय गाणं. बरे रेडियन मधले अँकर कळत नाहीत लवकर. बरोबर आहे. आपल्याला कळते ते म्हणजे डिग्री. याला पहिले डिग्री मध्ये कन्वर्ट करूयात आपण. मला सांगा, आपल्याला पाय बाय 18 एक दिसतोय. पाय बाय 18 म्हणजे डिग्री मध्ये कन्वर्ट केलं तर पाय बाय 18 पायच्या जागी डायरेक्ट 180 ठेवा, भेटेल तुम्हाला 10 डिग्री. पाय बाय 9 म्हणजे 20 डिग्री. रेडियन डिग्रीचं कन्वर्जन पायच्या जागी 180 आणि दोनच तर आहेत ना फक्त. पाय बाय 18 आणि पाय बाय 9 ला काढलं, बाकी आपण लिहू शकतो ना. आता ऍक्च्युअल मध्ये आपल्याला अँगल कोणता आहे? साइन स्क्वेअर 10 डिग्री. पाय बाय 18 मध्ये 10 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 20 डिग्री प्लस इथं पाय बाय 18 म्हणजे 10 10 इंटू 7 तो साइन स्क्वेयर 70 हो गया प्लस साइन स्क्वेयर ऑफ पाई बाय 9 मतलब 20 20 इंटू 4 80 डिवाइडेड बाय cos स्क्वायर 10 प्लस cos स्क्वायर प्लस cos स्क्वायर प्लस cos स्क्वायर. ठीक है, ठीक है बेटा. बघा 10 प्लस 80 कॉम्प्लिमेंटरी अँगल, 20 प्लस 70 10 प्लस 80 20 प्लस 70. कोणत्या तरी एकाला कॉस मध्ये कन्वर्ट करा. ह्या पेअर पैकी एकाला कॉस मध्ये कन्वर्ट करा, ह्या पेअर पैकी एकाला. साइन 10 ला काय लिहू शकतो? कॉस ऑफ 90 मायनस 10 म्हणजेच काय झालं? कॉस. आणि साइन 20 ला काय लिहू शकतो? कॉस 70. साइन स्क्वेअर 10 च्या जागी काय लिहिणार? कॉस स्क्वेअर 80. साइन स्क्वेअर 10 च्या जागी काय येणार? कॉस स्क्वेअर 80. आणि साइन स्क्वेअर 20 च्या जागी काय येणार? कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर 70
प्लस साइन स्क्वेअर 80 डिवायडेड बाय इथं बेटा cos 70 म्हणजे काय sin 20 आणि cos 80 म्हणजे काय sin 10. या दोघांना चेंज कसं करणार, याला तसंच राहू दे. cos स्क्वेअर 10 प्लस cos स्क्वेअर 20 प्लस cos 70 म्हणजे काय sin स्क्वेअर 20 प्लस cos 80 म्हणजे काय sin स्क्वेअर 10. आता बघा cos स्क्वेअर 80 प्लस sin स्क्वेअर 80 1, cos स्क्वेअर 70 प्लस sin स्क्वेअर 70 1 प्लस 1 न्यूमरेटरला 2 डिनॉमिनेटरला 2 आन्सर येईल. काय झालं रे, काय झालं? साइक्लिक क्वाड्रिलेटरल काय माहिती आहे? जिसके वर्टाइसेस सर्कल के सर्कमफेरेंस के ऊपर होते हैं, हाँ उसको क्या कहते हैं, साइक्लिक. झालंय तुमचं? ABCD क्या है ये? क्यों? वर्टाइसेस सर्कल के ऊपर है. साइक्लिक क्वाड्रिलेटरल की प्रॉपर्टी क्या है? ऑपोजिट एंगल वाली. ऑपोजिट एंगल्स आर सप्लीमेंट्री. मतलब A प्लस सी क्या होना चाहिए, B प्लस डी क्या होना चाहिए. खत्म. क्या पूछा है अभी? एबीसीडी साइक्लिक क्वाड्रिलेटरल है तो दिए गए ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्रेशन का वैल्यू बताइए, और एक्सप्रेशन है cos ऑफ 180 प्लस a 180 प्लस a प्लस cos ऑफ 180 माइनस b प्लस cos ऑफ 180 माइनस c माइनस sin ऑफ 90 माइनस c. cos ऑफ 180 प्लस a म्हणजे काय रे, 90 इंटू 2 इवन नंबर, बरोबर. 90 इंटू 2 म्हणजे इवन, cos काय राहणार cos, आणि 180 प्लस a म्हणजे थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय झालं मायनस, परत हे इवन म्हणजे cos b, बरोबर आहे ना. सेकंड मध्ये हा परत नेगेटिव्ह, परत हा cos c, पण क्वाड्रंट कोणता सेकंड म्हणून निगेटिव्ह, आणि हा sin 90 मायनस थीटा cos थीटा मायनस cos b. मायनस कॉमन घेऊ, कुठं टाकतो. हा काही नाही करायचं, याला याला काय करू माहिती का आपण, ए नाही तर सी ला आहे ना, आज समजा हे सी आहे ना, याला आपण 180 मायनस ए लिहू शकतो, म्हणजे या दोघात काहीतरी होईल. आणि हा बी एंड डी आहे,
एकाला 180 मायनस ठेवू शकतो. चला मग मायनस कॉस याला जसं तसं ठेवू, मायनस कॉस बी जसं तसं, मायनस कॉस सी ला काय लिहिलं रे याच्यावरून 180 मायनस 3, ठीक आहे, मायनस कॉस ऑफ डी ला काय लिहिलं रे 180 मायनस मायनस कॉस ए मायनस कॉस बी मायनस कॉस ऑफ 180 कॉस ए सेकंड क्वाड्रंट म्हणून मायनस मायनस हे काय होणार मायनस कॉस बी. आलं लक्षात तुम्हाला? मायनस कॉस ए मायनस कॉस बी प्लस कॉस ए प्लस कॉस बी. आन्सर आता रे कळलं ना? पुढं 18 में साइन ऑफ 90 माइनस एक्स दिया है प्लस साइन ऑफ पाई माइनस एक्स होल स्क्वायर प्लस कॉस ऑफ 3 पाई बाई 2 माइनस एक्स प्लस कॉस ऑफ 2 पाई माइनस एक्स. काय करणार रे? व्हॅल्यू काढायची आहे. साइन ऑफ 90 माइनस थीटा म्हणजे कॉस एक्स, साइन ऑफ 90 माइनस एक्स म्हणजे कॉस एक्स, साइन पाय मायनस एक्स म्हणजे काय 90 इंटू 2 साइन ला साइनच राहणार, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे जशाला तसे प्लस साइन ऑफ 3 पाय बाय 2 3 पाय बाय 2 मतलब 90 90 इंटू 3 ऑड 90 इंटू 3 ऑड कॉस का बनेगा साइन 3 पाई बाई 2 मतलब 270 में से तो ये होगा माइनस. सही है, थर्ड क्वाड्रेंट है ना, थर्ड में कॉस नेगेटिव प्लस कॉस ऑफ 2 पाई मतलब 360 मतलब 90 इंटू 4 इवन है तो कॉस का रहेगा कॉस और फोर्थ क्वाड्रेंट में कॉस पॉजिटिव तो पॉजिटिव रहेगा होल स्क्वायर. एक्सपांड करेंगे आंसर निकालेंगे. इसको एक्सपांड किया 1 प्लस 2 साइन इंटू कॉस cos square x plus 2 sin cos plus sin square x cos square x plus sin square x 1 आ जाएगा. सही है ना? अरे इथं काय होईल 1 माइनस 2 sin x cos x a माइनस b चा होल स्क्वेअर आहे ना, a स्क्वेअर माइनस b a स्क्वेअर माइनस 2ab प्लस b स्क्वेअर sin square x plus cos square x 1 आणि माइनस 2ab म्हणजे माइनस 2 sin x cos x. हे दोघं जण उडाले. आन्सर काय येणार? क्वेश्चन नंबर 19. अरे याच्यात काहीच नाही. हा हे बघ काय दिलेलं आहे साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2 प्लस साइन दिस इज इक्वल टू cos थीटा 1 प्लस cos थीटा 2 प्लस इसका वैल्यू निकालना. हाँ मला सांगा साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2 प्लस साइन थीटा 3 किती आलेले रे? 3. तुम्ही मला सांगा साइनचा आपण रेंज पाहिलेला आहे. साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते रे? 1. जर या तिघांची ऍडिशन 3 यायची असेल तर एका साइनची तर मॅक्सिमम व्हॅल्यू काय 1. मग जर या तिघांची ऍडिशन 3 यायची असेल तर हा भाऊ 1 असला पाहिजेच, आपण भाऊ 1च असायला पाहिजे. आपण त्याच्याशिवाय तिघांची ऍडिशन 3 येईल का? कारण याची हायेस्ट व्हॅल्यू काय येऊ शकते? तिघांना पण 1 1 1 व्हॅल्यू पाहिजे द्यावीच लागेल ना. कळतंय? जर यांना 1 1 1 व्हॅल्यू दिली तर थीटा 1 थीटा 2 थीटा 3 काय होतील 90. कारण साइन थीटा 1 व्हॅल्यू 1 कधी येऊ शकते तेव्हा थीटा 1 90 असेल. काही मुलांचं लक्षच नाहीये, काही जण आपापल्या नादात आहेत. जर या ठिकाणची ऍडिशन 3 आहे, हे कोण आहे? साइन येते. साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू काय येऊ शकते? जर साइन थीटा हे जर इक्वेशन खरं असेल, हे फक्त त्याच वेळेस खरं असू शकतं ज्यावेळेस त्या तिघांची व्हॅल्यू 1 1 1 असते. दुसरी केस आहे का आपल्याकडं? हे तेव्हा सत्य जेव्हा हे तिघही 1 1 1 व्हॅल्यू सेक्युअर करते. मग जर याची व्हॅल्यू 1 आहे याचा अर्थ थीटा 1 काय पाहिजे
थीटा 2 काय पाहिजे, थीटा 3 काय पाहिजे. ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय कळलं की हे तिन्ही अँगल 90 चे पाहिजे. आणि जर हे तिन्ही 90 चे असतील याची व्हॅल्यू काढा. cos 90 cos 0 प्लस 0 प्लस 0 0 साइन थीटा 180 का बरं असेल. साइन 180 व्हॅल्यू किती असते, किती 0 असते बेटा. साइन 180 व्हॅल्यू 0 असेल ना. -1, 0 पहिला रेशो कॉस दुसरा साइन. कळतंय का. हा 1 पाहिजे म्हणजे 90 असू शकतो किंवा आणखी पण त्याचे दुसरे अँगल असू शकतात. त्यांना नाही काही फरक पडत. कोणते बी राहू द्या त्याच्याशी रिलेटेड ह्याचे आन्सर 0 येणार आहे. कळतंय. घेऊ का आणखी या फास्ट झालं का. तुझं काय नाव आहे रे. यश. माझा 6वीला एक मित्र होता त्यासारखं दिसतो. म्हणजे मी एकच 6वीला एकच वर्ष त्या शाळेमध्ये होतो. त्या शाळेमध्ये माझा चांगला मित्र होता. सेम यासारखं दिसतो. याला पाहिले की मला तो 6वीचा चेहरा आठवतो. काय अंतर एवढा पसार आहे बॅगी मध्ये तुम्ही. 3 विषय फक्त 2-2 जोड पानं घेऊन यायची प्रत्येक विषयाला. एवढा मोठा पसारा सोबत घेऊन चालतात. काय कमाल आहे. मी कधी शाळेमध्ये बॅग घेऊन नाही गेलो माहिती का. मी खिशामध्ये पानं दुमडून घेऊन जायचो फक्त. त्याच्यावर लिहायचो. घरी आलो फाईल मध्ये लावून द्यायचो ते पान. महत्वाचं वाटलं तर लिहायचं, नाही तर बसले आपले. म्हणजे रोजचा अभ्यास रोज व्हावा असा माझा हिशोब असायचा. तुम्ही जर पानावरती लिहून आले तर घरी गेले नंतर मग ते वहीमध्ये न पाहता सोडवायचे गणित तर फेकून द्यायचे पान. ताण बी राहत नव्हतं. चालले आपले निवांत आली निवांत. हात आलो द्यायचा हात आलो द्यायचं. 9वी पर्यंत तरी समजा मास्तर लोक दाखवून येतो. 10वीला तर बिलकुलच नव्हतं. 11वी 12वीला तर कोणी विचारणारच नाही. झाले. ते सोबतचे कुठे गेले नाही. आले नाही. तू पहिले मागे बसायचं का. हे परिवर्तन कसं काय आलं त्यात. त्याला आठवू शकतो का.
8 टाइम साइन स्क्वायर एक्स प्लस 3 टाइम्स कॉस स्क्वायर एक्स इज इक्वल टू 5। काय काय कस करणार आहे? तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे, कॉट एक्स का वैल्यू निकालना है। एक इक्वेशन दिया है, कॉट एक्स का वैल्यू निकालना है। कैसे निकालेंगे? देखिए, इस इक्वेशन को या तो कॉस में या साइन में कन्वर्ट करके इसको क्वाड्रेटिक बनाते हैं, ठीक है? तो किस में कन्वर्ट करेंगे? आपको चाहिए क्या? कॉट चाहिए ना। तो देखो, इस इक्वेशन को अगर मैं साइन में कन्वर्ट करता हूँ तो मुझे साइन का वैल्यू मिलेगा, जिससे मैं कोसेक का वैल्यू निकाल सकता हूँ। कोसेक मिल गया तो कॉट मिल जाएगा, क्योंकि 1 प्लस कॉट स्क्वायर एक्स क्या होता है? कोसेकेंट स्क्वायर एक्स। इसको मैं साइन में कैसे कन्वर्ट करूंगा बेटा? 8 साइन तो साइन है ही, ये तो साइन है। इसको साइन में कैसे लिखूंगा? 1 माइनस साइन स्क्वायर एक्स, है ना? ये क्या होगा? 8 साइन स्क्वायर एक्स प्लस 3 माइनस 3 इज इक्वल टू 5। तो ये 8 साइन स्क्वायर एक्स माइनस 3 साइन स्क्वायर एक्स कितना बनेगा? 5 साइन स्क्वायर एक्स। प्लस 3 कौन बनेगा? ना तो हाँ, 5 माइनस 3 2 हो गया। तुम्ही तिघले बोलेल बरं का दोघं. आता शांत झाले. हा, सायन्स स्क्वेअर एक्स काय झालं? 2/5. मला काढायचं काय रे? कॉट. माझं कॉटशी रिलेटेड कोणती आयडेंटिटी आहे? नाही नाही नाही. 1 प्लस कॉट स्क्वायर एक्स, ठीक है? 1 प्लस कॉट स्क्वायर एक्स इज इक्वल टू कोसेकंड स्क्वायर एक्स। मतलब मेरे पास है कॉट स्क्वायर एक्स इज नथिंग बट कोसेकंड स्क्वायर एक्स माइनस 1। तो आपको कॉट, देखो आपको कोसेक पता चल जाएगा तो कॉट का वैल्यू आप निकाल पाओगे। आपके पास साइन स्क्वायर एक्स है, इसका रेसिप्रोकल लेते हो तो क्या मिलेगा? कोसेकंड स्क्वायर एक्स इज इक्वल टू 5/, मिल गया कोसेकंड स्क्वायर। तो यहाँ पर रख दीजिए, उसका वैल्यू क्या है? वो कॉट स्क्वायर एक्स इज इक्वल टू कोसेकंड स्क्वायर का वैल्यू क्या है? 5/2 माइनस 1। तो बेटा कॉट स्क्वायर एक्स क्या है? 3/2। तो कॉट एक्स का वैल्यू क्या रहेगा? प्लस माइनस रूट 3/, कळलं का? ते काय रे, काय हसतो नुसतं? मला कसं वाटतं कसा हसलं? मी काय याला दिसतोय का? तू लिहित नाही जरा? तूच रे तू. हा तूच लिहितो का नाही? ते लिहिलं? मग लिही ना. तुला ऐकू लागलं माझं. मी बोली, मी इथं बी लिहित होतो, घरी जाऊन बी लिहित होतो ती. म्हटलं पेन खेळीत आपले टिपऱ्या वाजी पेनाचे. तुला लय भारी जागा भेटली रे, मस्त हवा यायला लागली. समजलं तरी ठीक, नाही समजलं तरी ठीक आहे. क्लास मध्ये अशी जागा शोधाय जिथं मला मांडी घालून बसते. निवांत चालू दे. एकच क्वेश्चन लिहिलं का रे आपण? जागेचा वापर बरोबर नाही केला गेला. 21 करू चला. 21 करो दी देखा पुनः लिया। 21 में क्या दिया आपको? साइन एक्स प्लस साइन स्क्वायर एक्स कितना है? 1। क्या निकालना है? कॉस स्क्वायर एक्स प्लस इसका वैल्यू निकालना है। मला सांगा ह्याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता रे? साइन एक्स इज इक्वल टू 1 माइनस साइन स्क्वायर एक्स. याला तिकडे वाटलं म्हणजे साइन एक्स कुणाची बराबरी करतोय रे?
1 माइनस साइन स्क्वायर एक्स म्हणजे कॉस स्क्वायर एक्स, मतलब साइन एक्स बराबर है कॉस स्क्वायर एक्स। यहाँ क्या दिया है, कॉस स्क्वायर एक्स कॉस रेस टू 4x दिया है। अभी इस रेस टू 4x को मैं क्या लिखूंगा, ये कॉस स्क्वायर एक्स एज इट इज रखता हूँ और इसको मैं लिखता हूँ कॉस स्क्वायर एक्स होल रेस टू द पावर 2। ठीक है, लेकिन कॉस स्क्वायर एक्स क्या है बेटा, इसको मैं लिखूंगा साइन, तो क्या होगा कॉस स्क्वायर एक्स प्लस ये साइन लिखता हूँ तो साइन स्क्वायर एक्स, ये साइन और इसका स्क्वायर, आंसर क्या आएगा, कर देगा। और बाप नहीं करो, नहीं समझे, हाँ देखो क्या दिया है, साइन एक्स प्लस साइन स्क्वायर एक्स दिया है 1 और वैल्यू निकालना है कॉस स्क्वायर एक्स प्लस कॉस रेस टू 4x। ठीक है, तो हमने इस इक्वेशन से क्या ऑब्टेन किया, साइन एक्स का वैल्यू ऑब्टेन किया इन टर्म्स ऑफ कॉस, इस भाई साहब को उधर भेज दिया तो 1 माइनस साइन स्क्वायर एक्स, तो साइन एक्स का वैल्यू हमें मिला कॉस स्क्वायर एक्स। ठीक है, ये समझ गए यहाँ तक। अब बेटा इसका वैल्यू निकालना, थोड़ा इसको देखिए, ये कॉस स्क्वायर एक्स है, इसको ऐसे रखिए और जो रेस टू द पावर 4 है इसको स्क्वायर इंटू स्क्वायर लिखते हैं, तो कॉस स्क्वायर एक्स का मतलब क्या है, उसकी वैल्यू यहाँ रखिए, तो ये कॉस स्क्वायर एक्स एज इट इज और ये है साइन और इसका स्क्वायर, ये कॉस स्क्वायर एक्स साइन एक्स है और साइन एक्स का स्क्वायर हो जाएगा साइन स्क्वायर एक्स, तो वैल्यू कितना है, कळलं का, असं कसं तुम्ही, कळलं का, कळलं का, चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन नाही, हावभाव नाही, अरे कळलं का नाही, तू लिहितोय का नाही, हो दे, अरे बाप, झालंय का, अबे ही घड्याळ पुढे पुढे ही 5 मिनिटं नाही, पुढे 5 मिनिटं, हा याच्यावर गेले नंतर मी सोडणार आहे, झालं, झालं वो चालू गप्पा, झालं चालू गप्पा, लिख लो वहां पे है, ए cos x प्लस cos y का वैल्यू बताना है बेटा, ए हाँ बेटा, cos ऑफ x माइनस वन दिया है, cos x प्लस cos y, क्या इससे आप मुझे x माइनस वाई का वैल्यू बता सकते हो, क्या चीज बताओ बताओ, कहो, हाँ मतलब 360 माइनस 180 कितना, हाँ तो उसका सब्ट्रैक्शन भी तो होगा ना 360 माइनस 180 का, एक्स और वाई का वैल्यू नहीं पूछा मैंने, एक्स माइनस वाई को क्या लिख सकते हो 180, माइनस वन किसका, ए कॉस्टच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू वन माइनस वन असते, असते की नाही, चौघं आपलं, मग तुम्ही इथं असं नाही लिहू शकत का, कॉस ऑफ एक्स माइनस वाय इज इक्वल टू कॉस 180 असं लिहू शकता की नाही, मग या इक्वेशन वरून तुम्ही काय इम्प्लाय करू शकता, एक्स माइनस वाय 180 बरोबर आहे, मग जर एक्स माइनस वाय 180 आहे आणि तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची, वाय ला एक्सच्या टर्म मध्ये लिहा, नाही एक्स ला वायच्या टर्म मध्ये लिहा, इथून जर तुम्ही एक्स ला वायच्या टर्म मध्ये लिहिलं तर काय भेटल ते, एक्स ची व्हॅल्यू भेटली 180 प्लस वाय, तुम्हाला कॉस एक्स प्लस कॉस वाय काढायचं,
तो cos x प्लस cos y, x ची व्हॅल्यू काय आहे 180 प्लस y प्लस cos y. सांगा मला 180 म्हणजे 90 इंटू 2 इवन नंबर येतो, कॉस तर कॉस, थर्ड क्वाड्रंट असल्यामुळे निगेटिव्ह. काय येईल आन्सर? बरोबर आहे. अरे समजलं का? समजलं नाही? हा, चला पुढे चला. हे लय मजेदार क्वेश्चन आहे बरं का, लक्षातच ठेवायला. हा खूप मजेदार आहे. हे पहा 23 साइन एक्स प्लस कोसेक, साइन एक्स प्लस कोसेक एक्स इज इक्वल टू 2 दिलेले, और फाइंड आउट क्या करना है, साइन रेस टू 8 एक्स प्लस कोसेक रेस टू 8 एक्स इज इक्वल टू कितना, ये फाइंड आउट करना. साइन रेस टू 8 एक्स प्लस कोसेक रेस टू 8 एक्स, इसका वैल्यू कितना आता है ये फाइंड आउट करना है. दोनों साइडचा स्क्वायर, दोनों साइड का स्क्वायर लेंगे. देखो एक, अरे बाप नुसतं झोपच काम चालू काही करणे. ए साइन एक्स आणि कोसेक एक दुसऱ्याचे काय आहे, आणि दोघांची ऍडिशन किती दिली 2. फाइंड आउट काय करायचं, साइनचा 8th पॉवर आणि कोसेकचा 8th पॉवरची ऍडिशन किती आहे, बरोबर आहे 2 येते, 2 येतं आन्सर. कसं माहिती का, ह्याचा स्क्वेअर केला, हा बदल पुन्हा याचा स्क्वेअर केला तर काय होईल रे, साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन एक्स कोसेक एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 2. सॉरी सॉरी म्हटलं ना. दोनों साइड का स्क्वायर करायचा, बरोबर है. इसका स्क्वायर क्या है, ए प्लस बी का होल स्क्वायर होगा, और राइट हैंड साइड का स्क्वायर 4 आ जाएगा, ए प्लस बी का होल स्क्वायर का. लेकिन क्योंकि एक दूसरे के दुश्मन है तो रेसिप्रोकल है. हाँ बेटा छान. तो ये क्या होंगे, कैंसिल होंगे. ए ये कैंसिल हो गए, तो साइन स्क्वायर एक्स प्लस कोसेक स्क्वायर एक्स इज इक्वल टू 2. तू तिकडे जाऊन सबट्रॅक्ट झाला. आता हे जे आले ह्याचा परत स्क्वेअर करायचं, ह्याचा जर स्क्वेअर केला तर ए प्लस बी चा होल स्क्वेअर साइन रेस टू 4x प्लस 2 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स इंटू प्लस कोसेक रेस टू इज इक्वल टू 4. ए परत उडाले, परत आऊ तिकडे गेला. साइन रेस टू 4x प्लस कोसेक रेस टू 4x पण किती आलं, हा परत स्क्वेअर करायचा, कारण एक पॉवर पाहिजे ना. परत स्क्वेअर केला तर साइन रेस टू 8 प्लस 2 टाइम्स दिस आणि ते साइन रेस टू 4 कोसेक रेस टू 4 कॅन्सल होणार. डायरेक्ट लिहू का आता, दिस इम्प्लाइज साइन रेस टू 8x प्लस कोसेक रेस टू 8x किती भेटेल रे, करायचं पुढचं. असं वाटेल आताच प्रस्ताव झालाय. म्हणजे असं टाइमच पुढे नाही चालला, असं वाटतं टाइम थांबलाय जास्त आहे ना. ऑनलाईन तर काही कळतच नाही मला, मध्ये 6 जण दिसते, मध्ये 3 जण दिसते, येत जात राहते रोज आहे ना. तुम्हाला तशी परमिशन दिली असते तुम्ही येत जात राहिले, आले बाहेरून फिरून थोडं वेळ. चाललं का रे,
या पटकन लिहा. चला पुढचं सॉल्व्ह करायचं. चला या जागेत करू आपण. या पहा इकडे पहा. ये देखो हमें दिया क्या है 24. बेटा साइन एक्स प्लस कॉस एक्स इज इक्वल टू ए दिया है. फाइंड आउट करना है मॉड ऑफ साइन एक्स माइनस कॉस एक्स का वैल्यू. हाँ बेटा बातें नहीं. साइन एक्स प्लस कॉस एक्स का वैल्यू दिया बेटा. फाइंड आउट क्या करना है. फाइंड आउट क्या करना है मॉड ऑफ साइन एक्स माइनस कॉस एक्स. कैसे करेंगे जे सांगल. चला सगळे पैसे. सर्दीच्या गोळ्या भेटून जातील. बर मला सांगा मॉड एक्स ची डेफिनेशन माहिती का तुम्हाला. मॉड एक्स तसं नाही रे तुम्ही काही बोलतात. मला सांगा मॉड एक्स ला डिफाईन कसं केलं जातं. मॉड एक्स हा आतला जसा तसा बाहेर येतो कधी जर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल आणि जो आतला आहे तो नेगेटिव्ह मध्ये बाहेर येतो जेव्हा एक्स लेस दॅन 0 असेल. तुम्ही जे प्लस प्लस म्हणतायत ना. अरे ऐक मॉड ऑफ -2 जो राहतो मॉड ऑफ -2 आता आतला नंबर कसा आहे नेगेटिव्ह आहे ना. मग जर एक्स लेस दॅन 0 असेल तर आतला नंबर जो बी दिलेला आहे त्याच्या नेगेटिव्ह बाहेर येत असतो. मग हा लेस दॅन 0 आहे तर हा बाहेर कसा येईल मायनस ऑफ -2 म्हणून +2. पण जर नुसतं मॉड 2 ची व्हॅल्यू विचारली तुम्ही काय लिहितात. मॉड ऑफ -2 ची विचारली तर काय लिहितात. जर मॉड एक्स विचारलं कोणी तर काय लिहिणार. मग जर तुम्हाला साइन एक्स मायनस कॉस एक्स मॉड ची व्हॅल्यू विचारलेली आहे तर मग तुम्ही सरळ सरळ याचा स्क्वेअर घ्या ना. साइन एक्स मायनस कॉस एक्स चा स्क्वेअर करूया. कारण ह्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तुम्ही मला सांगा रूट ऑफ एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते. करेक्ट प्लस मायनस एक्स म्हणजेच काय मॉड एक्स. ह्याच्यातला फरक समजा बरं का. तुम्हाला √4 विचारलं कोणी तर व्हॅल्यू काय असते 2 प्लस मायनस 2. जर तुम्हाला √4 इज इक्वल टू समजा एक्स दिलेले कळतंय का. म्हणजेच काय दिलेले तुम्हाला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 दिलेले. आणि जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर इकडचं स्क्वेअर रूट असतं आणि इकडचं असं येणार की नाही. मग याची व्हॅल्यू असती मॉड एक्स म्हणजे प्लस मायनस एक्स आणि याची असते 2 म्हणून एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 2 येतो. आलं लक्षात. कळतंय का. मग आता जर मला ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपोआप मॉड ऑफ एक्स मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स भेटणार आहे. कळतंय. मग साइन एक्स मायनस कॉस एक्स होल स्क्वेअर याचा आन्सर ए च्या स्वरूपात दिलेला आहे. हे कुणाची व्हॅल्यू साइन एक्स प्लस कॉस एक्स. मग याला आपण साइन एक्स प्लस कॉस एक्सच्या स्वरूपात लिहू शकतो. साइन एक्स मायनस कॉस एक्स ला मी साइन एक्स प्लस कॉस एक्सच्या स्वरूपात लिहायचं ठरवलं होतं. कसं लिहिलं साइन एक्स मायनस कॉस एक्स काय असतं साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन कॉस इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आणि हे काय असतं +2 साइन एक्स कॉस एक्स. याला जर -2 साइन एक्स कॉस एक्स करायचं असेल तर याची -4 साइन कॉस करून टाकतो. मान्य आहे का. आता हे दोन्ही बरोबर आहेत तुम्ही सांगा. पण साइन एक्स प्लस कॉस एक्स ची व्हॅल्यू काय दिलेली आहे हे दिलेली आहे की नाही. म्हणजे याचा स्क्वेअर झाला -4 साइन एक्स कॉस एक्स ची व्हॅल्यू कशी काढणार. चला उद्याच पाहू. ठीक आहे भेटूयात उद्या. उद्या म्हणजे ट्यूजडे. लॉगचा मी टायमिंग ग्रुप वरती टाकून देईल. एंड कर रहा हूँ बेटा मैं.